कलावती हॉस्पिटल जवळ रोडवर एका गाडीमध्ये एका मृतदेह पोलिसाला सकाळी सापडला होता. याच्यामध्ये बुलेट इंजरी डोक्यावर होती आणि ते सगळा असा प्रायमा फेसी दिसत क्रिएट केलेला गेलेला होता सीन की सुसाईड असू शकते, कारण त्याच्या हातामध्ये वेपन होता जो खाली पडलेला होता. पण ज्यावेळी त्या मृतदेहाला ओळख पडली, सागर धानोरे या व्यक्ती होता असं ओळख पडली आणि हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर ज्यावेळी चेक केली गेली बॉडी, तर काही 2 स्टॅब मार्क सारखा बॉडीवर दिसले. त्यातून घातपात होण्याची शक्यता असू शकते असा पोलिसाला डाऊट आला आणि आम्ही CCTV आणि सगळा मोबाईल रेकॉर्डिंग आणि सगळी तपास सुरू केली. तर त्यामध्ये एक फुटेजमध्ये एक व्यक्ती परवा रात्री 9 ते 9:30च्या मध्ये गाडीमधून बाहेर जाताना पोलिसाला दिसला आणि त्याच्यावर चौकशी केल्यावर याच्यामध्ये कल्याण गणपतराव भोजने याला अगोदर पोलिसांनी ताब्यामध्ये घेतला आणि त्यांनी गुन्ह्याची पोलिसाला कबुली दिलेली आहे. त्यांनी त्याच्यासोबतच त्याचा एक साथीदार कमलेश झाडीवाले असे या 2 लोकांनी मिळून हा मर्डर झालेला आहे, केलेला आहे. म्हणून ह्या दोघाला आता पोलिसांनी अटक केलेला आहे. घटना करणारा समक्ष कमलेश झाडीवाले हा होता आणि कल्याण भोजले हा पण या कॉन्स्पिरसी मध्ये सामील होता. या गुन्ह्यामध्ये आता पोलीस कस्टडीसाठी आरोपीला घेऊन जाणार आहे पोलीस. तसेच कॉन्स्पिरसीचे कलम पण आम्ही याच्यामध्ये ऍड करणार आहोत. जी बंदूक भेटली त्यांच्याकडे, ते बंदूक कोणाची आहे? सागरची आहे का आरोपीची? नाही, आता या घडीला सांगणं अवघड होईल, पण आरोपीचीच असणार जो शक्यता वाटते की, कारण जे त्यांनी प्री प्लॅन्ड सगळं केलेलं आहे. हे प्री प्लॅन्ड मर्डर आहे, तर वेपनची तयारी त्याची असणारच आहे. हा, याच्यामध्ये प्राइमा फेसी जो आतापर्यंत आहे, काही पैशाचा वाद होता. भोजने कडे काही पैसे होते सागर धानुरेचे, जो तो मागणी करत होता ऍज ऑफ नाव, पण अजून ही क्लिअर होईल पिक्चर. रक्कमचा अजून काही नहीं है। तो ये दो जो आरोपी पकड़े गए, इससे पहले इनका कोई गुन्हे दाखिल है? हाँ, इनका क्रिमिनल रिकॉर्ड है। कमलेश झाड़ी वाले के ऊपर 7 गुने दाखिल है। 2023 में आखिरी गुना है, उसके बाद नहीं है। और उसके भोजने के ऊपर भी 1 गुना रजिस्टर है 2019 में। सर, ये 2 ही है या इनके साथ और भी कोई है, या बड़ी टीम है कुछ और? नहीं, अभी तक तो दो आरोपी निष्पन्न हुए, अरेस्ट किया, बट हम कोई एंड नहीं है इन्वेस्टिगेशन का। इट्स एन ओपन एंड इन्वेस्टिगेशन। दाखवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे। सुसाईड दाखवण्याचा 100% प्रयत्न झालेला आहे, कारण वेपन त्यांनी असा हातामध्ये ठेवला त्याचा मारल्यानंतर आणि तो खाली पडला आणि अशी त्याची मुठ्ठी अशी बंद होती. तर एक असा पिक्चर क्रिएट करण्याचा प्रयत्न केला गेला होता की सुसाईड आहे का. पण ज्यावेळी पूर्ण आपण तपास केला, जो मी काल पण बोललो होतो की आम्ही सगळ्या अँगलने तपास करणार आहोत, विदिन 24 आवर ही मर्डर आहे निष्पन्न झाला. आम्ही गुन्हा दाखल केला, आरोपी पण अटक केले. दोनच आरोपी आहेत का आणखी काही आरोपी आहेत? हे 2 आहे, 2 आम्ही केले आहे फिक्स, पण ओपन एंडेड इन्व्हेस्टिगेशन. दोघांनी मिळून घटना केली एकाच वेळेस का नंतर दुसरा? जो गाडीमध्ये जो करताना दिसतो तो हे झाडीवाले. फायर कुठल्या बाजूने झाला आहे आणि गुन्हे कुठल्या बाजूने? ते आम्ही सीन क्रिएट करणार आता. आरोपीला पोलीस कस्टडी घेतल्यानंतर सीन ऑफ क्राईम सगळा रिक्रिएट करणार आहोत.